नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आजपासून काही भागांमध्ये दमदार हजेरी लागणार आहे। कुठे मुठे मेघगर्जना सुद्धा होण्याचा अंदाज आहे आणि तुम्हाला मी मागे पण म्हटलो होतो की ही 4-5 जे दिवस आहेत हे रखरखीत उन्हाचे ते बदलतील आणि 20 तारखेपासून आभाळ वगैरे निघायला सुरुवात होईल। तर काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी का होईना पण दमदार पावसाची सुरुवात होईल। मात्र ह्या पावसामध्ये थोडी वाढ होऊन काही जिल्ह्यांना चांगला दिलासा मिळतोय आणि विशेष म्हणजे यामध्ये अनेक भाग सुद्धा सुटतायत। तर ते सुटणारे भाग आणि घेणारे भाग कोणते आहेत हे देखील पाहूयात। चक्क पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले जिल्हे वाढताना देखील दिसतायत आणि मी जे मागे तुम्हाला मार्किंग केली ह्या मार्किंग मध्ये काही जिल्हे किंवा काही तालुके वाढू सुद्धा शकतात। त्याची एक परिस्थिती पाहूयात आणि अजून एक तुम्हाला दावा करतोय की ह्या 4-5 दिवसामध्ये रखरख उन्हामध्ये बखाडी स्वरूप वातावरणामध्ये जे काही अल्निनोचे निगेटिव्ह मेसेज येत होते की भयंकर अल्निनो आहे वगैरे वगैरे, आता ह्या 2च दिवसांमध्ये पुन्हा असे मेसेज येतील तुम्हाला मोठ्या मोठ्या संस्थेकडनं की वातावरण सुधारलं आहे आणि चांगला आयोडीमुळे मान्सून चांगला राहणार आहे। बखाड पडली तर असं आणि चांगलं वातावरण झालं की तसं, अशा मेसेज करतो तुम्ही फोकस आणि मार्किंग करून ठेवत चला। तर आज वळूयात आपल्या 21 तारखेच्या पावसाकडे। जो 21 तारखेचा पाऊस आहे त्याची परिस्थिती मनमाड, येवला आणि वैजापूर कन्नडच्या भागामध्ये काही ठिकाणी, तर सिल्लोडमध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाणी पडणार आहे। भोकरदन, जाफराबाद जे काही हसनाबाद परिसर आहे इथे थोडेफार शिटोळे तुटण्यासारखी परिस्थिती आज निर्माण होऊ शकते। पण जर बाय चान्स एखाद ठिकाणी जर पाऊस हा बारीक सारीक किंवा पेंडवलता जरी झाला तर हा पाऊस या भागांना नुकसानकारक ठरू शकतो, कारण की एक्झॅक्टली गरमीचा हॉटस्पॉट बनलेला खानदेश या भागांना इफेक्ट करू शकतो, म्हणजे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना त्रासदायक ठरू शकतो। आणि त्यामुळे या भागामध्ये पाण्याचा जो रिझर्व एरिया आहे तो सिल्लोड पासून पश्चिम भाग, कन्नड वगैरे भाग, छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत। जास्तीत जास्त व्याप्ती 20%च्याही आतमध्ये राहील, पण वातावरण ढगाळ जी परिस्थिती आहे ती 25 तारखेपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात कायम असणार आहे। फक्त खानदेशाचे उत्तरेकडील भागांना ढगाळ वातावरण आणि जालन्यापासून उत्तरेकडील भागांना ढगाळ वातावरणाची जी काही स्ट्रेंथ आहे, जी काही राहण्याची व्याप्ती आहे ती कमी अधिक प्रमाणात राहील। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। ठीक आहे, तर ह्याच 21 तारखेला आज संध्याकाळी अहिल्यानगरमध्येही 1-2 ठिकाणी चांगल्या पावसाचे संकेत आहेत। त्यानंतर पुणे, जेजुरी, फलटण, बारामती, पिंपरी चिंचवड हा जो काही एरिया आहे इथे देखील आहे। रात्री बेरात्री किंवा उशिरापर्यंत होणार लातूर एरिया आहे। बीडमध्ये काही ठिकाणी ह्या अहिल्यानगर मार्गे येणाऱ्या वातावरणाचा देखील प्रभाव पडू शकतो वातावरण आहे। 21 तारखेचं वातावरण एक स्ट्रेंथ लेवलला जर पाहिलं तर असा क्रायटेरिया भरपूर घेण्याचा अंदाज आहे। पाऊस सर्वदूर सारखा नाहीये, मात्र ठिकठिकाणी हा वातावरणामध्ये आणखीन बदल करेल। यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आता हे ढगाळ वातावरण 25-26 पर्यंत कायम राहिल्यामुळे या पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याच्या टेम्परेचरवरती तुम्हाला जसं मागच्या 3-4 दिवसापासून सातत्याने ह्या गरमीच्या दिवसात सांगितलंय की 20-21 पासून हा जो बदल होतोय त्यामुळे टेम्परेचर थोडं कमी होईल। भलेही घरामध्ये भाप, गरमीची आर्द्रता वाढत असली तरी थोडा दिलासा मात्र मिळत जाईल अनिश्चितमध्ये। तर पुढे पुन्हा काय होणार आहे याबद्दल देखील बोलूयात। तारीख आहे 22 तारखेची ही जी काही स्ट्रेंथ लेवल आहे, वातावरणाची जी काही व्याप्ती आहे ही पुन्हा वाढताना दिसते। मानमाड, वेवला, वैजापूर, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी या भागात हा पाऊस होऊ शकतो आणि त्यामध्ये पैठणचा समावेश आहे। म्हणजे येत्या 24 तासात आजची 21 आणि 22च्या दरम्यान कोणत्याही एका दिवसामध्ये पैठण ते फुलंब्री पट्ट्यामध्ये आणि अंबड पट्ट्यामध्ये 1-2 फटकाऱ्याची शक्यता आहे। जालन्याचा सुद्धा काही भाग त्यामध्ये येऊ शकतो। जालन्याचा उत्तरेकडील भाग जो भोकरदन साईड आहे, पण भोकरदनच्याही अलीकडे, राजूरच्याही खूप अलीकडे काही ठिकाणी पेनवणी पावसाचे अंदाज आहेत, पण गाव फक्त मोजके राहतील ही गोष्ट ध्यानात ठेवत चला। त्यानंतर विषय येतोय 22 तारखेचा। 22 तारखेच्याच विषयामध्ये हा जो काही अंबाजोगाई पट्टा आहे, लातूर पट्टा आहे, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, इंदापूर, फलटण, दौंड वगैरे परिसर आहे, बीडचाही मालेगाव, माजलगाव पट्टा आणि परभणीच्याही भागामध्ये कमीत कमी 23 तारखेपर्यंत आजपासून कोणत्याही 1 तारखेला स्थानिक वातावरण म्हणजे ढग भरपूर जमणार आहेत आणि ह्या पट्ट्यामध्ये हा पाऊस होण्याचा अंदाज आहे।
त्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर जी 23 तारखेबद्दल आपण आताच बोललोय, ह्याच 23 तारखेची व्याप्ती थोडी विशेषतः मोठी आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगरचा काही मोजका एरिया आणि हा भाग. आता आपण फक्त ह्या भागाच्या आतली गोष्ट काय करतोय, कारण की सिस्टम जी अरबी समुद्रात बनली ती इथपर्यंत चांगल्या पद्धतीने मजल मारते. कदाचित हिंगोलीपर्यंत ही, उंबरखेडपर्यंत ही, नांदेडपर्यंतचा ही एरिया तुरळक ठिकाणी घेऊ शकतो, पण हे फिक्सेबल नाहीये. जो बुलढाण्यापासून यवतमाळ, घटंजी परिसर जे असेल, वर्धा, अमरावती जो आहे तो फिक्सेबल नाही. मात्र चंद्रपूरच्या राजुरा वगैरे भागात, वणी वगैरे परिसरामध्ये स्थानिक लेवलला डोंगराळ पद्धतीमध्ये हा पाऊस होण्याचा अंदाज राहू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. आता सविस्तर थोडं अजूनही याच्यामध्ये थोडी स्पष्टता जाणून घेऊयात. सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर अरबी समुद्रात बनलेल्या वातावरणातलं बाष्प, जे लो प्रेशर आहे त्याची तीव्रता थोडी कमी झालेली आहे. पण त्यानुसार बाष्प आल्याच्या नंतर हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये जो आपण आता मार्किंग करतोय परत एकदा, आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये, ह्या बीड वगैरे भागामध्ये, ह्या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी 4 दिवस म्हणजे सलग, आज काल तर नांदगाव वगैरे भागात झालाय, पण आज 21 तारखेपासून 4 दिवस म्हणजे जवळपास 24 तारखेपर्यंत हे वातावरण पावसाळी स्वरूपाचं राहील. 3 महत्वाचे मुद्दे आहेत ते देखील ध्यानात ठेवा. पहिला मुद्दा, अल निनो कितीही गंभीर असला तरी दुष्काळी स्वरूप त्याच्यामध्ये नाही, कारण की विशेषतः आपल्या भागाला तिन्ही साईडनं समुद्र असल्यामुळे ऑलरेडी पॉझिटिव्ह अशा गोष्टींना चांगल्या पद्धतीने साथ देतोय. अनेक जण म्हणतात की ज्यावेळेस अल निनो काळामध्ये आयोडी सुद्धा तेवढा सक्रिय राहत नाही, पण निसर्ग आता पहिल्यासारखा राहिलेला नाही, पूर्ण बदललेला आहे. महापूर कंडिशन किंवा मुसळधार अतिवृष्टीसारखी कंडिशन काही भागांना, तर काही भागांना खूपच कमी, अशी पद्धत दोन्ही याच्यामध्ये लागू होते. त्यामुळे आणखीन भाग याच्यामध्ये कव्हर होतील, त्यामुळे जास्त काही टेन्शन घेण्यासारखं नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या महिन्याचा शेवटचा आठवडा. आता हे जे काही वातावरण बनलेलं आहे 24 तारखेपर्यंत, कदाचित काही ठिकाणी सोलापूरपर्यंत देखील 25-26 पर्यंत जाईल, पण अचानक 25-26 इकडनं वारे जोराने वाहणार आहेत. परत हे ढगाळलेलं वातावरण 2 दिवसासाठी कमी होऊ शकतं, परत 27-28 वाढू शकतं. याच भागापासून पाऊस सुरू होईल आणि हे चित्र कमीत कमी 2 तारखेपर्यंत असंच राहील. पण ह्या आठवड्यामध्ये जे वातावरण बनलेले ढगाळ, यामुळे टेम्परेचर हळूहळू लॉस होईल. 25-26 पासून आणखीन टेम्परेचर कमी होईल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून टेम्परेचर डायरेक्ट नॉर्मल येऊन जाईल. जे पावसाळ्याचं स्वरूप जे आहे ते पाहायला जून पासून पहिल्या 1-2 तारखेपासून पाहायला मिळेल. पण एक्झॅक्टली ज्या भागाबद्दल आपण आजच बोलत आलेलो आहे तो भाग म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या, इथे ते स्वरूप, जे वातावरण, टेम्परेचर आणि पाऊस होणारं जे स्वरूप आहे ते एक्झॅक्टली याच भागामध्ये आजपासून सुरुवात होते आहे. व्याप्तीला देखील वाढ होते आहे आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग, संभाजीनगर म्हटलं की तुम्ही पूर्व, दक्षिण वगैरे भागात जाऊ नका, हे भाग आहेत. नाशिकमध्ये ठिकठिकाणी, अहिल्यानगरमध्ये ठिकठिकाणी, पुणे वगैरे भागात तर काही ठिकाणी सक्रियच असतो, सोलापूर, सांगली वगैरे भागामध्ये. पण बीड वगैरे भागामध्ये आज संध्याकाळपासून काही काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होत जाईल आणि हळूहळू तुम्ही एक तारीख अशी ध्यानात ठेवायची की यांनी सांगितलंय 21 पासून ते 23 पर्यंत ह्या काळामध्ये हे जे काही आपण मार्किंग केलेले भाग आहे कलर रेशोमध्ये, यांना ही सुरुवात होऊन जाईल. आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करा. आणि एक विनंती आहे, ज्या भागातल्या कमेंट, ज्या जिल्ह्यांचं, तालुक्याचं नाव जास्त किंवा असेल त्या भागाचं नाव आवर्जून घेतलं जाईल. ज्यामधल्या कमेंट कमी येतात त्या भागाचे डिटेल काढायला तेवढा वेळ देणं देखील कठीण जाते. आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करा. निगेटिव्ह वाल्याने IMDचा अंदाज बागण्याचा प्रयत्न करा. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.